मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सर्वप्रथम स्वर्गीय अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार नेते यांनी 1980 मध्ये केली व मराठा समाजामध्ये जागृती करून पहिला मराठा आरक्षणाच्या संदर्भात 22 मार्च 1982 ला मुंबईत काढला. आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मान्य केली, पण दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला. मराठा आरक्षणाची लढाई थंडावली. 1978 ते 2024 पर्यंत एकूण मराठा समाजाचे 10 मुख्यमंत्री झालेत, पण एकाही मुख्यमंत्र्याने गोरगरीब मराठ्यांचा हा प्रश्न मार्गी लावला नाहीत किंवा त्यांचा सर्व्हे केला नाहीत. 1995च्या खत्री आयोगामध्ये मराठा समाजाच्या कुणबी पोटजातीला आरक्षण मिळालं. 2004च्या न्यायाधीश बापट आयोगाने 2008 साली अहवाल सादर केला. अहवाल मराठा आरक्षणाच्या समर्थनात 4 विरुद्ध 3 असताना डॉक्टर अनुराधा भोईटे यांचे केवळ अंतिम मीटिंगला गैरहजर होत्या म्हणून जस्टिस बापट यांनी त्यांचे मत खारिज केले. डॉक्टर अनुराधा भोईटे हृदयविकाराचा झटका आल्यामुळेच अंतिम मीटिंगला येऊ शकल्या नाहीत. मग 3 विरुद्ध 3 मते झालीत आणि अध्यक्ष बापट यांना मत टाकण्याची संधी मिळाली व त्यांनी आपले मत मराठा आरक्षणाच्या विरोधात टाकले व मराठा आरक्षण 4 विरुद्ध 3 असे फेटाळून लावले.